नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या इन्फ्लेशन इज लो बट डोंट टेक आईज ऑफ द बॉल या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. आज आपण काही मोजकेच शब्द घेतले आहेत जे की आपल्याला खूप अवघड वाटतात. जर का तुम्हाला या आर्टिकलमधील पूर्ण अवघड शब्द पाहिजे असतील तर ते 50+ शब्द आहेत. त्याची PDF आम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आजचे जे आपण शब्द पाहणार आहोत त्या शब्दाबरोबरच आपण त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि एक उदाहरण पण पाहणार आहोत, जेणेकरून हे शब्द तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतील आणि कधीही विसरणार नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, म्हणजेच अर्थव्यवस्थेत वस्तू सेवांच्या किमती सातत्याने वाढण्याची प्रक्रिया. या शब्दाचे सिनोनिम्स पाहूया. प्राइस राईज, प्राइस एस्कलेशन. आता याचे अँटोनिम्स पाहूया. डिफ्लेशन आणि प्राइस फॉल. उदाहरण, रायझिंग इन्फ्लेशन मेक्स डेली गुड्स एक्सपेन्सिव्ह, म्हणजे वाढती महागाई दैनंदिन वापराच्या वस्तूंना महाग करते. पुढचा शब्द टेक आईज ऑफ द बॉल. याचा अर्थ होतो मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष करणे. याचे सिनोनिम्स पाहूया. लूज फोकस आणि ओव्हरलुक. आता याचे अँटोनिम्स पाहूया. स्टे अलर्ट आणि रिमेन फोकस्ड. उदाहरण, ही टूक हिज आईज ऑफ द बॉल अँड मिस्ड द डेडलाईन. याचा अर्थ होतो त्याने त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष दिले नाही किंवा ते लक्ष ढिले सोडले आणि अंतिम मुदत चुकवली. पुढचा शब्द बेनिगन, म्हणजे अपायकारक नसलेला किंवा नियंत्रणात असलेला. याचे सिनोनिम्स पाहूया. माइल्ड, हार्मलेस आणि फेवरेबल. आता याचे अँटोनिम्स पाहूया. सिव्हिअर आणि हार्मफुल. उदाहरण, द वेदर वॉज विनिगन थ्रू आउट द वीक. याचा अर्थ होतो संपूर्ण आठवडा हवामान सौम्य आणि अनुकूल होते. पुढचा शब्द रेअर गोल्डलॉक्स पिरियड, म्हणजे न फार गरम न फार थंड, म्हणजेच अर्थव्यवस्थेसाठी आदर्श स्थिती. याचे सिनोनिम्स पाहूया. आयडियल फेज आणि बॅलन्स्ड पिरियड. अँटोनिम्स, क्रायसिस फेज आणि अनस्टेबल पिरियड. उदाहरण, लो इन्फ्लेशन अँड हाय ग्रोथ क्रिएट अ गोल्डलॉक्स पिरियड. याचा अर्थ होतो कमी महागाई आणि जास्त आर्थिक वाढ, यामुळे आदर्श आर्थिक काळ निर्माण होतो. पुढचा शब्द मॉडेस्ट, म्हणजे मर्यादित किंवा फार मोठा नसलेला. याचे सिनोनिम्स पाहूया. मॉडरेट आणि स्मॉल. याचे अँटोनिम्स, शार्प आणि एक्सेसिव्ह. उदाहरण, शी मेड मॉडेस्ट इम्प्रूव्हमेंट्स इन हर स्किल्स. याचा अर्थ होतो तिने आपल्या कौशल्यांमध्ये थोडीफार सुधारणा केली. पुढचा शब्द टर्न अराउंड, म्हणजे दिशा बदल किंवा घसरणीनंतर सुधारणा. याचे सिनोनिम्स पाहूया. रिव्हर्सल आणि रिकव्हरी. याचे अँटोनिम्स, डिक्लाइन आणि डिटेरिओरेशन. उदाहरण, द कंपनी अचीव्ड अ फायनान्शियल टर्न अराउंड. याचा अर्थ होतो कंपनीने आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा केली. पुढचा शब्द हिट अ रेकॉर्ड लो, म्हणजे आजवरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचणे. याचे सिनोनिम्स पाहूया. लोवेस्ट एव्हर आणि हिस्टॉरिक लो. याचे अँटोनिम्स पाहूया. पीक आणि रेकॉर्ड हाय. उदाहरण, इन्फ्लेशन हिट अ रेकॉर्ड लो इन ऑक्टोबर. याचा अर्थ होतो ऑक्टोबरमध्ये महागाईने आतापर्यंतची सर्वात कमी पातळी गाठली. पुढचा शब्द अपटिक, म्हणजे किंचित वाढ. याचे सिनोनिम्स पाहूया. स्लाइट राईज किंवा इन्क्रीज. याचे अँटोनिम्स, डीप किंवा डिक्लाइन. उदाहरण, नोव्हेंबर सॉ अ स्मॉल अपटिक इन इन्फ्लेशन. याचा अर्थ होतो नोव्हेंबरमध्ये महागाईत थोडीशी वाढ झाली. पुढचा शब्द रिबाउंड, म्हणजे घसरणीनंतर जोरदार परतफेड. रिबाउंडचे सिनोनिम्स पाहूया. बाउन्स बॅक किंवा रिकव्हरी. रिबाउंडचे अँटोनिम्स, स्लंप किंवा फॉल. उदाहरण, मार्केट्स रिबाउंड आफ्टर लॉसेस. याचा अर्थ होतो तोट्यानंतर बाजाराने जोरदार सुधारणा दाखवली. ट्रेंड, म्हणजे दीर्घकालीन दिशा किंवा कल. ट्रेंडचे सिनोनिम्स पाहूया. पॅटर्न किंवा मुवमेंट. ट्रेंडचे अँटोनिम्स पाहूया. फ्लक्च्युएशन किंवा इरेग्युलॅरिटी. उदाहरण, सोशल ट्रेंड्स चेंज ओव्हर टाइम. याचा अर्थ होतो सामाजिक प्रवाह काळानुसार बदलतात. पुढचा शब्द कम्फर्ट झोन, म्हणजे स्वीकार्य मर्यादा. कम्फर्ट झोनचे सिनोनिम्स पाहूया. टार्गेट रेंज किंवा सेफ लिमिट. कम्फर्ट झोनचे अँटोनिम्स, डेंजर झोन. उदाहरण, ही स्टेप्ड आउट ऑफ हिज कम्फर्ट झोन. याचा अर्थ होतो तो आपल्या सुरक्षित मर्यादेबाहेर गेला. पुढचा शब्द बारिंग, म्हणजे वगळता.
बारिंगचे सिनॉनिम्स पाहूया. एक्सेप्ट फॉर किंवा एक्सक्लुडिंग. बारिंगचे अँटॉनिम्स पाहूया. इन्क्लुडिंग. उदाहरण, एव्हरीवन अटेंडेड बारिंग वन स्टुडंट. याचा अर्थ होतो एका विद्यार्थ्याला वगळता सर्वजण उपस्थित होते. पुढचा शब्द सबस्टॅन्शियल म्हणजे लक्षणीय किंवा मोठ्या प्रमाणात. सबस्टॅन्शियलची सिनॉनिम्स पाहूया. सिग्निफिकंट किंवा कन्सिडरेबल. सबस्टॅन्शियलची अँटॉनिम्स पाहूया. मायनर किंवा निग्लिजिबल. उदाहरण, ही मेड अ सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन. याचा अर्थ होतो त्याने मोठ्या प्रमाणात योगदान दिले. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान. पुढचा शब्द ॲडॉप्शन म्हणजे अधिकृत स्वीकार. ॲडॉप्शनची सिनॉनिम्स पाहूया. इम्प्लिमेंटेशन किंवा ॲक्सेप्टन्स. ॲडॉप्शनची अँटॉनिम्स रिजेक्शन. उदाहरण पाहूया. द फर्म ॲडॉप्टेड न्यू टेक्नॉलॉजी. याचा अर्थ होतो कंपनीने नवीन तंत्रज्ञान स्वीकारले. पुढचा शब्द आहे लोअर बाउंड म्हणजे किमान मर्यादा. लोअर बाउंडचे सिनॉनिम्स पाहूया. मिनिमम लिमिट किंवा फ्लोअर. लोअर बाउंडचे अँटॉनिम्स अपर बाउंड. उदाहरण पाहूया. प्राइस फेल बिलो द लोअर बाउंड. याचा अर्थ होतो किमती किमान मर्यादेपेक्षा खाली घसरल्या म्हणजेच कमी झाल्या. पुढचा शब्द ब्रीच्ड म्हणजे मर्यादा ओलांडली. ब्रीच्डचे सिनॉनिम्स पाहूया. क्रॉस्ड किंवा व्हायलेटेड. ब्रीच्डची अँटॉनिम्स पाहूया. कंप्लाइड विथ. उदाहरण पाहूया. ही ब्रीच्ड कंपनी रूल्स. याचा अर्थ होतो त्याने कंपनीचे नियम मोडले. पुढचा शब्द आहे बल्क म्हणजे मोठा हिस्सा. बल्कचे सिनॉनिम्स पाहूया. मेजॉरिटी किंवा मेन पार्ट. बल्कची अँटॉनिम्स पाहूया. मायनॉरिटी. उदाहरण पाहूया. बल्क ऑफ द वर्क इज कम्प्लीट. याचा अर्थ होतो कामाचा मोठा भाग पूर्ण झाला आहे. पुढचा शब्द आहे शार्प कोलॅप्स म्हणजे अचानक व तीव्र घसरण. शार्प कोलॅप्सची सिनॉनिम्स पाहूया. स्टीप फॉल किंवा ड्रास्टिक ड्रॉप. शार्प कोलॅप्सची अँटॉनिम्स पाहूया. शार्प राईज. उदाहरण पाहूया. सेल्स फेस्ड अ शार्प कोलॅप्स. याचा अर्थ होतो विक्रीत अचानक मोठी घसरण झाली. पुढचा शब्द आहे डायव्हर्जन म्हणजे वेगवेगळ्या दिशेने जाणे. डायव्हर्जनची सिनॉनिम्स पाहूया. डिफरन्स किंवा सेपरेशन. डायव्हर्जनची अँटॉनिम्स पाहूया. कन्व्हर्जन्स. उदाहरण पाहूया. ओपिनियन डायव्हर्जन्स लीड टू कॉन्फ्लिक्ट. याचा अर्थ होतो मतभेदांमुळे संघर्ष निर्माण झाला. पुढचा शब्द आहे अंडरस्कोर्स म्हणजे ठळकपणे अधोरेखित करते. अंडरस्कोर्सची सिनॉनिम्स पाहूया. हायलाइट्स किंवा एम्फसाइज. अंडरस्कोर्सची अँटॉनिम्स पाहूया. डाऊन प्ले. उदाहरण पाहूया. द रिपोर्ट अंडरस्कोर्स की रिस्क. याचा अर्थ होतो अहवाल महत्त्वाच्या जोखमी ठळकपणे दाखवतो. धन्यवाद.